जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. भारत देशामध्ये आजही कित्येक मंदिरामध्ये उघड्या डोळ्याने चमत्कार दिसतो. मी पण आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने एक चमत्कारी ऊर्जा महाराष्ट्रातील जनतेला दाखवत आहे की हा देवी भक्त एखाद्या जागृत आणि पुरातन मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर मंदिरामधील घंटा काही वेळ आपोआप अशा प्रकारे हलतात. हे मारुतीरायाचं जागृत आणि पुरातन मंदिर आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आहे. जशी माझ्यावर आई जगदंबेची कृपादृष्टी झाली तशी ऊर्जा ही जागृत आणि पुरातन मंदिरामध्ये दिसत आहे आणि या ऊर्जेला मी चमत्काराची उपमा दिलेली आहे. मी आई जगदंब भवानी मातेची शपथ घेऊन महाराष्ट्रातील जनतेला एक शब्द देतो की हा देवी भक्त जिवंत असेपतोर ही ऊर्जा मी महाराष्ट्रातील जनतेला चमत्कार म्हणून दाखवणार आहे. भारत देशामध्ये जेवढी पण जागृत आणि पुरातन मंदिरे आहेत या सर्व मंदिरामध्ये ही ऊर्जा चमत्कार म्हणून या भक्ताकडून दाखवली जाऊ शकते. मी महाराष्ट्रातील जनतेला अशी विनंती करतो की ऊर्जा जास्तीत जास्त शेअर करा. लोकांची विश्वासार्हता देवाविषयी वाढली पाहिजे. देवी देवता किती जागृत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे. मी आता खडकपुरा येथे स्थित असलेल्या गणेश मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तीच चमत्कारी ऊर्जा मी तुम्हाला गणेश मंदिरामधून दाखवत आहे. हे पहा, हे गणेशाच्या मंदिरासमोरील घंटा अशा प्रकारे हलत आहेत आणि हे खूपच भव्य दिव्य आणि जागृत असा चमत्कार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मो देव सर्व कार्य सुसर्वदा अशा प्रकारे आपोआप घंटा हलणं साधी गोष्ट नाही आहे. ओम गण गणेशाय नमः, ओम गण गणेशाय नमः, ओम गण गणेशाय नमः, ओम गण गणेशाय नमः. माझ्यावर आई जगदंबेची कृपादृष्टी झाल्यापासून ही ऊर्जा मी चमत्कार म्हणून याआधीच कित्येक मंदिरामधून दावलेली आहे. याच्यामध्ये कोटलिंगनाथ मंदिर, दत्त मंदिर आणि नाशिक येथील कपालेश्वर महादेव मंदिराचा समावेश आहे. ही ऊर्जा खूपच भव्य दिव्य आहे. ओम गण गणेशाय नमः, ओम गण गणेशाय नमः, ओम गण गणेशाय नमः. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.